हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. डायरेक्ट मुद्द्यावर यायचं झालं तर मग आज आपण चाललो आहे एका शिवमंदिरात. त्याचा रिझन असं आहे की परवा महाशिवरात्री आहे आणि मग त्या दिवशी तर सगळेच मंदिरात गर्दी करता. म्हटलं आज आपण थोडं त्या अगोदरच आपण जाऊन येऊ. हे जो कॉलेज आहे ना, AISSMS, हे आयुषचं कॉलेज आहे. आयुषने त्याची डिग्री या कॉलेजमधून कंप्लीट केली होती. लास्ट टाईम मी ज्यावेळेस इकडे आलो होतो तर आयुषसोबतच आलो होतो आणि त्याने मला पूर्ण या कॉलेजची टूर दिलेली आहे. तर गाईज हे आहे ते मंदिर, पुण्यातल्या सोमवार पेठेतलं श्री नागेश्वर मंदिर. भगवान महादेवांचं हे मंदिर आहे. या मंदिरात मला आयुष मागच्या महिन्यात घेऊन आला होता, ज्यावेळेस मी व्लॉगिंगला नवीन सुरुवात केली होती. त्यावेळेस मी जास्त काही शूट केलं नव्हतं, कारण त्यावेळेस बरेच लोक पूजा करत होते म्हणून. आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं पण की मी नक्की एक दिवस व्हिजिट करेल आणि पूर्ण शूट करेल. तर मग म्हटलं चला आज तो दिवस आहे आणि आपण जाऊयात. दर्शन पण होईल आणि शूट पण करता येईल. चला तुम्हाला याची पूर्ण टूर देतो. गाईज मी इतकं ब्लेस फील करतो आहे ना, कारण परवा महाशिवरात्री आहे म्हणून भगवान शंकरांच्या मंदिराचं आणि मूर्तीची साफसफाई चालू आहे. एक काइंड ऑफ अभिषेकच चालू आहे. तर मग मी गेलो तर मग मी त्या दादांना विचारलं की दादा मला दर्शन घ्यायचं आहे, तर मग मी आत येऊ शकतो का? तर ते म्हणे हो. मी गेलो. मग त्यानंतरनं त्यांनी माझ्याकडून दही, दूध आणि पाणी अर्पण करून घेतला आणि मग मी नंतर त्यांना विचारलं की मी काही क्लिप शूट करू शकतो का? त्याने हो ठीक आहे चालतं आहे. तर म्हणजे लिटरली असं वाटतं की माझ्या हाताने काय मी अभिषेक होऊन गेला. तेच नाव. गाईज मंदिरातनं आलो होतो, सोमवार पेठेतनं रिटर्न आलो आणि डायरेक्ट आवरून जिमला जायला निघालो. अराऊंड 5:30 झालं होतं, त्यामुळे म्हटलं की टाईमपास नको करायला. डन विथ दी वर्कआउट गाईज. मी ज्यावेळेस जिममध्ये असतो त्यावेळेस काही शूट करत नाही. त्याचं रिझन असं आहे की मी काही जास्त अशी एक्सेसिव्ह जिम करत नाही, फर्स्ट वन. आणि सेकंड वन रिझन असं आहे की आसपास बरीच लोक जिम करत असतात आणि मग आपण कॅमेरा चालू केल्यानंतर ना ते कुठंतरी ऑकवर्ड होतं. या दोन रिझनमुळं मी जिमच्या आतमध्ये कधीच काही शूट करत नाही, जाताना किंवा येताना बस. गाईज बॅक इन टू दी हॉट चेअर. ज्यावेळेस या चेअरवरती मी बसतो ना, तर त्यावेळेस माझ्याकडं प्रत्येक वेळा काहीतरी असतं सांगायला. तर आज मला हे शेअर करायचं आहे की आजपासून 4 वर्ष अगोदर 13 फेब्रुवारी 2022ला मी पहिल्यांदा पुण्यात आलो होतो. म्हणजे माझं ॲडमिशन 2021मध्ये झालेलं, पण कोविडच्या याच्यामुळं मला 1 वर्षानंतरनं पुण्यात यायला भेटलेलं. आणि त्या दिवसापासून भाई या सिटीने मला खूप काही दिलं आहे. म्हणजे खूप काही, लाईक कॉलेज, ऑब्व्हियसली कॉलेज माझं इथून झालं आहे. कॉलेजसोबत मला फ्रेंड्स भेटलेत, मला फ्रीडम भेटल्या, मला पहिला जॉब पण मला काय म्हणता या सिटीतच भेटला आहे.
त्याच्यानंतर मी वाटेल ते इथे केलो आहे, मी हसलो आहे, रडलो आहे, खेळलो आहे, मी लोकांना चिडवलं आहे, मी स्वतःवरती टॉन्ट्स घेतले, मी बोललो आहे, मी ऐकलं आहे, खूप काही केलं आहे मी या 4-5 वर्षात. अँड आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट. मला जस्ट हे आठवलं, मला इतकं ओव्हरवेल्म होत होतं ना की अरे यार, म्हटलं 4 वर्ष अगोदर मी थोडासा काय घाबरत आलो होतो. सकाळी 5ची बस धरली होती माझ्या सिटीतनं, म्हणजे श्रीरामपूरवरनं, आणि पुण्यात आलो होतो एक 9च्या अराऊंडला. आणि त्या दिवसापासनं आणि हा आजचा दिवस आहे, मी खूप काही गोष्टी केल्यात, खूप काही गोष्टी एक्सप्लोअर केल्यात, खूप फिरलो आहे, खूप काही, म्हणजे काय सांगू मी, मला काही, म्हणजे मला वर्ड्स भेटत नाही आहे की, बट या आय एम सो हॅपी फॉर दॅट. आय एम सो ग्रेटफुल फॉर दॅट. थँक्स टू गॉड, थँक्स टू डेस्टिनी, थँक्स टू एव्हरी वन, माय पेरेंट्स, माय फ्रेंड्स, माय मेंटर्स, थँक्स टू एव्हरी वन. तर असं आहे मेमरीज. ठीक आहे, मेमरीज तर ठीक आहे, पण आता आहे आपल्याला काम. आणि काय काम आहे मी दाखवतो. तर काम आहे ही सगळी भांडी धुवायचीत, कारण आज आम्ही रूमवर स्वयंपाक बनवला होता. गाईज, आमच्या ना गॅसचे हे बटणं गेलेत आणि हे खूप काय म्हणता ताकद लावून फिरावं लागतं तेव्हा कुठेतरी फिरतं. आणि हे बटन मी आणलं होतं, हे वालं, पण हे ज्यावेळेस मी लावतो याला तर ते चालत नाही. पण आय डोंट नो काय, हा गॅस पण दाखवून घ्यायचा आहे. तर मग रूमवरच आम्ही आज बनवलं होतं, म्हणजे मी नाही, पृथ्वीराज आणि आविष्कारने, कारण आयुष आला होता रूमवरती, तर मग मी त्याच्यासोबतच गप्पा मारत बसलो होतो. नंतर ना आता लास्ट सोडायला खाली गेलो होतो, तर त्यामुळे मी काही केलं नाही. म्हणून आता मला भांडे धुवायचे आणि कपडे पण धुवायचे, जे मी 2 तास अगोदर पाण्यात टाकले होते ते पण धुवावं लागतील. आता काम आहे. ब्लॉग पण एडिट करायचं आहे मी, अजून आजची काय म्हणता शॉर्ट रील पण टाकली नाही आहे, ते पण करायचं आहे. बरेच काम आहे. मी कामं करतो, पुन्हा कनेक्ट करतो. डन गाईज, डन फॉर द डे. कामांसाठी पण डन आणि आजच्या व्लॉगसाठी पण डन. भेटूयात उद्याच व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.